सकाळी 8:30ला आलो इथे. 8:30 वाजल्यापासून इथे लाईनीला आहे. बुकिंग कधी केलं याचं? बुकिंग आजच केलं. मग आता काय सांगितलं, किती वेळात आता भेटणार बोलले, आज भेटतील म्हणून. भेटतील असं हो बोलले. बोलले. काय तुम्ही इथे ग्राहक म्हणून काय तुम्हाला 3 दिवस झाले. 3 दिवसांनी तिसऱ्या दिवशी बुकिंग झाली. तिसऱ्या दिवशी रात्री संध्याकाळी 4:30 वाजता नंबर लागला. 4 वाजता गॅस न्यायला आलो. सकाळपासून आम्ही गॅस इथे लाईनला उभे होतो. सकाळी 11 वाजतापासून उभे होतो. संध्याकाळी 4:30ला सांगितलं तुमचे गॅस संपले. लास्टला नाही इलाजला 1300 रुपयाचा छोटा सिलेंडर घेऊन जाऊन चूल पेटवायला लागली. तेव्हा मुलांना कुठे जेवण भेटलं. 3 दिवसांनी बुक झाला. बुधवारी बुक झाल्या, अजून त्यांचं सिलेंडर भेटत नाही. आता सकाळी 9ला थांबलोय लाईनवर, अजून नंबर अजून अर्धा पण झाला नाही. एक लहान सवय कोण लावली, ह्यानं लावून दिली गॅस पेटवा, चुली पेटवा नको. आता चुली पेटवायला गेलं तर ह्यांना धूर होत, जेवण कसं बनवणार. आणि तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी जर गॅस भेटला तर मुलांना का हॉटेलमध्ये जेवायला घालायचा 2 टाइम. मुलं काय खाणार, ज्यांची मुलं आहेत 2-2, 3-3 मुलं आहेत, ते लोकांनी काय करायचं. जर भेटला नाही 4-4 दिवस जर गॅस नाही भेटला नाही, आता पण नंबर लागला नाही, नंबर आल्याच्या नंतर आणखी काय ठोकून देतील, तुमचा नंबर गेला, डिलीट झाला म्हणून. मग काय करायचं, नंबर तुमचा गेला म्हणून मग काय परत जायचं, परत 4 दिवसांनी यायचा घ्यायचा नंबर लावायला. अशी परिस्थिती आहे. जेवणाच्या खूप हाल झाली आहे. तुम्ही पेटवायचे नाही म्हणून मुलांनी यांनीच सवय लावून दिली, गॅसवर जेवण करा. आता गॅस भेटत नाही वेळेवर. मोठी रांग लागली पाहायला मिळते. हो. तुम्ही कुठून आलात आणि कधीपासून या रांगेत आहात? मी सांगलीडेवाडी पुलावरून आलेलो आहे. सकाळी 6:30 नंतर मी सिलेंडर घेऊन आलो सकाळी आणि लाईनीत उभा आहे. आणि गॅस सिलेंडर मिळणार काय सांगितलंय का त्यांनी असं? नाही, 6 तारीख ज्याने 6 तारीख म्हणजे 6 दिवसापूर्वी बुक केलंय त्याला मिळणार असं सांगितलं. आता ग्रामीण भागात 45 दिवसाच्या वरचं बुकिंग केलेलं, काय तुम्ही सांगू शकाल? प्रॉब्लेम आहे, लोकांना प्रॉब्लेम होणार. ग्रामीण लोकांना एक तर ट्रान्सपोर्टेशनचा प्रॉब्लेम आहे, एक तर फायनान्शियली प्रॉब्लेम आहे. आणि 45 दिवस म्हणजे खूप होतात. एक 8-10 दिवस लोक काहीतरी करू. 45 दिवस म्हणजे गॅस सिलेंडरच साधारण महिनाभर पुरतो. 45 दिवस म्हणजे आता कसं चालणार. याच्या आत 20 दिवस 25 दिवस पर्यंत ठीक होतं. खरेदी विक्री संघाकडून गॅसचा पुरवठा नेहमी होत असतो. यावर्षी थोडासा अखेरीच्या युद्धजनक परिस्थिती आहे. कशा प्रकारे नियोजन करण्यात आलं? सध्या आमच्याकडे जसं रेग्युलर आमचे 2 लोड येत होते तसे 2 लोड येत आहे. म्हणजे आमचं साधारण रेग्युलर जेव्हा सगळ्या सुरळीत परिस्थिती होती त्यावेळी आमचा सेल, घरगुती सेल हा साधारण 500, 550, 600च्या आसपास होता. आता लोक पॅनिक होण्याची गरज नाही आहे असं कंपनी सांगते, शासन सांगते. आणि गोष्टही नाकारता येणार नाही. याचं कारण असं की लोड तर सुरळीत येत आहे, लोकांचं कन्झम्पशन अचानक वाढलं किंवा लोकांना वाटलं की आपल्याला पुढे हे युद्ध चालू राहिलं किंवा काय झालं तर आपल्याला सिलेंडर्स मिळणार नाही अशा भीतीने लोक या ठिकाणी शोरूमकडे येतात, गर्दी करतात आणि म्हणतात आत्ता बुकिंग केलंय मला आता द्या. अशा प्रकारची पॅनिक होण्याची गरज नाही असं शासन किंवा आमची HPCL कंपनी सुद्धा आम्हाला सांगतं. वारंवार त्यांच्या विशी चालू असतात आणि हे ते आम्हाला सांगतात. ते लोकांना आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो. ज्यांचं सिलेंडर डबल आहे त्यांनी तर कृपया आम्ही विनंती करू की त्यांनी पॅनिक न होता, एक समजा त्यांना सप्लाय रोजच्या ह्याच्यात 4-8 दिवसांनी मिळत होता तर आता काही आणखी 8-10 दिवसांनी मिळेल, पण सिलेंडर मिळणार याची शाश्वती केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार, आमचं कलेक्टर ऑफिस किंवा आमची HPCL कंपनी आम्हाला सांगते की सिलेंडर पुरवठा नेहमी होणार आहे. तेच आम्ही ग्राहकांना सांगण्याचा प्रयत्न करतो. माझी ग्राहकांना एकच विनंती राहील की कुठल्याही गोष्टीची पॅनिक न होता, तुम्ही टेन्शन न करता आपण एक शासनाच्या किंवा कंपनीच्या बाजूने राहून सिलेंडर मिळणार याची सुद्धा मी ग्राहकांना कंपनीच्या वतीने, संघाच्या वतीने हे करत आहे. छोटासा प्रश्न आहे संदर्भात, बुकिंग कसं असेल ग्रामीण भाग आणि शहरी भागासाठी? सध्या ग्रामीण भाग आणि शहरी भाग आता तरी अजून तसं काही बुकिंगचं लिमिट नाही. मात्र गेले 4-5 दिवस 6 दिवसा अगोदर कंपनी जेव्हा हे युद्धाचं सुरू झालं त्यावेळी आता सिस्टीममध्ये लगेच त्यांनी बदल असा केला की ज्यांचं सिलेंडर 1 आहे त्यांचं 21 दिवस पूर्ण झाले की 22व्या दिवसानंतर त्यांचं बुकिंग होणार. लास्ट डिलिव्हरी घेतल्यानंतर म्हणजे शेवटचा सिलेंडर जो आपण घेतो त्यानंतर. डबल असेल त्याचं 25 दिवसानंतर म्हणजे 26 दिवसानंतर बुकिंग होतं. पण कालच्या विसीमध्ये असं का आम्हाला सांगण्यात आलं कदाचित हा जो एक पॅनिक होण्याचा लोकांचा एक हे झालाय, म्हणजे आम्हाला सिलेंडर मिळणार की नाही, अमुक होणार की, त्याच्यासाठी कदाचित हा पिरियड ग्रामीण भागासाठी कदाचित
35 किंवा 40 दिवसाचा करण्याचा विचार आहे. अजून काही ते केलेलं नाही, पण होऊ शकतं, नाही होऊ शकतं. पण आताची बातमी आम्ही टीव्हीवर ऐकतो किंवा काय ऐकतो, तर काही जी जहाज आहेत, जो आपल्याला क्रूड तेल येतं ते यायला सुरुवात झाली आहे. कदाचित स्मूथ परिस्थिती व्हायला वेळ पण लागणार नाही असं समजतंय. कारण मी सुद्धा काय, जरी आता मी आपल्याला जर सांगितलं तर आम्ही सगळ्यांच्या ह्याच्यातलाच मी आहे आणि लोक आम्हाला सहकार्य करतात. हे लोक आमच्यासाठी, आमच्या गॅस ग्राहकांसाठी खूप चांगले काम आहे. मी सर्वांना अशीच विनंती करेन की तुम्हाला तुमचं आम्हाला सहकार्य फार अपेक्षित आहे. मारुती करावळे. सध्या होम डिलिव्हरी बंद केलेली नाही. कालपर्यंत आमच्या जशा गाड्यात म्हणजे वाडीत जसा रूट आमचा आहे 8 दिवसाचा 4 दिवसाचा, तो रूट आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत. फक्त ह्या गेले 2-3 दिवसात शोरूमकडे परिस्थिती लोकांची येण्याचा योग वाढल्याने मग गाड्या कुठेतरी अर्ध्या जातात, आम्ही सिलेंडर कमी भरतो, हेच झालेलं आहे. आता आमची डिलिव्हरी बंद आज सुद्धा बंद झालेली नाही. आता काही भागात 4 गाड्या असतील तर 2 जात आहेत, एवढेच आहे.